सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी महात्मा गांधी प्राणी संग्रहालयातील सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी करून कामांचा आढावा घेतला. विकास निधी आणि NTPCच्या CSR निधीतून सुरू असलेल्या प्रकल्पांची गुणवत्ता, प्रगती आणि कालबद्ध पूर्णतेबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. यावेळी मोर, वाघ आणि बिबट्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या नवीन पिंजऱ्यांचीही पाहणी करण्यात आली. पावसाळ्यात संग्रहालय परिसरात पाणी साचण्याच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी लगतच्या नाल्याचे खोलीकरण व रुंदीकरण युद्ध पातळीवर करण्याचे निर्देश दिले. तसेच परिसरातील वेडी बाभळीची झाडे हटवून स्वच्छता आणि सुशोभीकरण करण्याच्या सूचना देत स्वच्छतेबाबत कोणतीही हयगय सहन केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी संग्रहालय परिसरातील विहिरीच्या मालकीबाबत रेल्वे प्रशासनाकडे माहिती मागवण्याचे आदेश देण्यात आले. तसेच आधार हॉस्पिटल ते मंदिर परिसरादरम्यानच्या रस्त्यालगत आणि महापालिकेच्या जागेवरील अतिक्रमणे तातडीने हटवून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या. प्राणी संग्रहालय अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि पर्यटकांसाठी आकर्षक बनवण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. नाही मग शोध आणि नाही सापडले तर आपण नोटीस देऊ आणि त्यांना काय करा फक्त त्यांना ॲक्सेस तेवढा विहिरीला देऊ पाण्याचा, म्हणजे त्यांचं फंक्शन नाही पण पडायचं. म्हणजे जर कारण मग माझं एक सांगा, आपल्याला जे ऑलरेडी झाला आहे तो अख्खा मला 7-12 इन्क्लुडिंग ती जागा असणार आहे. हो ना, पण त्याच्याकडे कुठे इथे उतार्यामध्ये मला सांगा ट्रेडमार्क केला तो अप्लाय केला नाही ते नाही म्हणतो प्रॉपर्टी कार्ड मला सांगा. पण मग ते ती जागा तिचं पण प्रॉपर्टी कार्ड नाही ना, ते मागून जाते. ह्या प्रॉपर्टी कार्डला ओनर ह्यांनी पाहिजे ना, प्रॉपर्टी पाहिजे ना, जास्त नाही इलिगल पोझिशन झालं ना. मग हे नाही नोटीस द्या की बाबा हे तुमचं हे आहे तर बाबा हे काढलेले पाडकाम करू नये. फक्त त्याला ऍक्सेस त्यांच्या कामात ठेवायचं आणि सर एवढी जागा रिस्ट्रिक्ट करून टाकायचं. आपलं म्हणजे आहे का नाही, त्याला बोलून बी सांगा असं करणार आहे. तुमच्याकडे काय असेल तर एव्हिडन्स प्रोड्यूस करा. हां चालेल. बाबळी कशाला लावतो? बाबळी लावतो ते ऑलरेडी आहे सर. ते नको. माझं काय म्हणजे काय ते नाल्याच्या कडेला वाटत तो नाल्याच्या कारण नाला फ्युचरमध्ये आता बांधून होणार आहे, तर त्यासाठी जागा सोडून ती जागा सोडून मग ते अलीकडे सरकून व्यवस्थित मोठी झाडं लाव, वडाची लाव, ह्याची लाव. नाला किती आहे एकदा बघून घेऊ. नाल्याचं किती आपण दाखवलं ना 6 मीटरचा पकडून मग तेवढी जागा सोडायची. अजून 2 मीटर सोडून 2 मीटर सोडून मोठी झाडं लावा. ते तसं नका ठेवू, सगळं काढा. आणि हे वेड्या बाबलीचं वगैरे काहीच ठेवू नका अजिबात. झाडं बी 2-4 काढायला लागतील. हे बी करावं लागतं. हे बी करायचं. ते काय हे नाही काय ते नाही हे तुम्हाला चॅनल करताना ती भिंत छोटी आहे त्यामुळे अलीकडून घ्या. नाही, ती पडायलाच झाली भिंत. ती भिंत पण वाढवायला लागणार मग, कारण की इथं ॲनिमल आहेत आपले. नाही अलीकडे नाही काय भिंतीला 2 मीटर सोडून 1-1.5 थोडं अंतर सोडून पाणी व्हायला जागा होईल असं करा. आता ही पडायला झाली भिंत इकडची पूर्ण तिरकी झाली. खसले ते खाली मुसले असणार मातीलाच हे नाहीये. 20-22 फूट मातीचं पाडकाम केलेलं. दुसरा की बघ हे इथं काय होतं, केस होतं आपण हा रोड रोड करायचा आहे. वापरा देऊन परत भविष्यात ती करू नये तेवढं आपण 5-6 लाख रुपये खर्च केले, हे शिफ्टिंग केलं ते चांगलं आहे. कारण माझं काय त्याला सफाई करून ते रस्ता करून घ्या. थोडंफार भरून टाकून आणि घरादारीचा रस्ता करा. मध्ये परत त्याच्यात बरोबर सगळं माझ्या घरी घ्यायला नाही आलं नाही. आपला उद्देश काय होता की लोकांच्या वापरात यावं. तर आपण 2 झाडं काढली तेवढं क्लिअर केलं होतं सर. परत आणून परत माझं काय म्हणणे तुम्ही रस्ता करावी पोचल नाही काय करतो तुम्हाला ह्यातलं काय करता लागत असेल राहू दे खाली. ते ज्यातलं जेवढं लागतं तेवढं आणि करून तुम्हाला ते परत भरून टाकून ते इथं हे पण नाही म्हणजे हे झाड काढायचं हे सांगतो नाही घाण करतो मग परत सारखं पुढं मागं सरकतो. ती जी छोटी मोठी झाडं आहेत नाही ती बिकट करा. ते उचलून वरचं लेअर मला स्वच्छ दिसलं पाहिजे.
जास्त मीटर नाही आता परत इथं होता तिकडे गेला का तो काळेमध्ये ते चालतंय कोण आहे पण तू काळेमध्ये हे चालतंय असा राहतो तो करतो तर जमीन क्लेम करतो हे सर्व त्याने एक ताबा घेतला काढून टाका तिथे काही दिसलं नाही पाहिजे मला वगैरे बांधलं आर्थिक ती काय आपली जागा थोडंच असते ती तुझ्या जागेत बांधणं मग तिकडे जायचं नाही. कुठलं घर आहे तुझं? ती पांढरीला आपल्या ह्याच्यात घेऊन जमा करा पुढे जाळतात ना ते आलेलं समोर ताबा देताना कारवाट केला असेल परंतु आपल्याला जो अवेलेबल जागा असणार तो सगळा दिला असणार मला जेवढं कळतंय का नाही प्रॉपर्टी कार्डला दिसणार नाही कारण देताना तर नुसतं तेवढं देणार नाही पैकी असं देणार नाही ते सगळं अलॉट झालं असणार आपल्याला लोकल दिला असेल ना ताब्यामध्ये काढून केलं